आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे सुजीत जरा हळू खा. मी ज्यूस आणते तुझ्यासाठी. ज्यूस वगैरे काही नको, मला उशीर झाला, मी निघतो. अरे ज्यूस प्यायला कितीचा वेळ लागणार आहे? मी बघते फॅक्टरीचं मनावर घेतल्यापासून तुझं खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष नाहीये. अरे अशाने आजारी पडशील रे. कसा आजारी पडणार? तू आहेस की माझी काळजी घे. चल बाय, ट्रॅफिक लागतं मला, निघतो. सुजित, साखरगावचं काम कुठपर्यंत आलंय? ओके, चाललंय. ओके, याचा अर्थ काय? वेळोवेळी मला अपडेट देत चला हे सांगूनही मी स्वतः विचारल्याशिवाय तुम्ही मला काहीच सांगत नाही आहात. नाही, आधी तर उत्साह ओसंडून वाहत होता, आता काय झालं? अहो, फॅक्टरी पण बघा, साखरगावचं पण बघा, किती काय काय करेल माझं लेकरू. हे तुमच्या लेकराला मोठं होऊन जर माझी खुर्ची सांभाळायची असेल ना, तर जितक्या लवकर मोठं होऊन जबाबदारीचं भान येईल तितकं बरं आहे. नाही, तुमचं बरोबर आहे डॅड, पण मी सध्या फॅक्टरीच्या कामावर फोकस ठेवलाय. मग साखरगावचा प्रोजेक्ट काय वाऱ्यावर सोडून देणार आहात? हे तसं नाही डॅड. मग ते मणी बघतोय, म्हणजे माझंही लक्ष आहे त्या कामाकडे, पण ते मी मणीला सांगितलंय. छान. हेच जर करायचं होतं तर तुम्हालाही जबाबदारी दिलीच नसती. उत्साहाच्या भरात स्वतःला झेपेल इतक्या जबाबदाऱ्या अंगावर घ्या. आधी साखरगावचं काम आणि नंतर फॅक्टरी. आज मूड आहे म्हणून हे केलं, उद्या मूड नाही म्हणून सोडून दिलं, असं चालत नाही. कामात शिस्त हवी. राजकारणात ही वृत्ती उपयोगाची नाही. ठीक आहे, ठेवतो लक्षात. निघू मी आता? कुठे निघालात? कुठे काय, फॅक्टरीत. नथिंग डुईंग. आजच्या आज साखरगावला जायचंय आणि सरपंच बरोबर मीटिंग करायची. स्वतःचा बाई दौऱ्यावरनं टिकत नाही घरात. पहाटेच आलेत, प्रेमाने विचारपूस करावी तर लागले माझ्या लेकरावर चिडायला. मला काही बोललात का? हा, नाही काही नाही. स्टडी रूम मध्ये माझ्यासाठी ब्लॅक कॉफी पाठवून द्या. हो. जाऊ दे रे, तू लक्ष नको देऊस डॅडींकडे. तुझ्या प्रेमापोटीच बोलतात ते दिसतंय ना, आणि पटतंय सुद्धा. पण फक्त राजकारणातच नाही मॉम, आयुष्यात सुद्धा फोकस क्लिअर असायला हवा. यू डोंट वरी, माझा फोकस क्लिअर आहे. त्याच्यामुळेच आता साखरगाव को मारो गोली, फॅक्टरी पे करो फोकस. आणि तसंही त्या दीड दमडीच्या सरपंचाला भेटायला मी जायचं. मी त्याला गरज आहे, तो येईल मला भेटायला. बरोबर आहे. आय लव्ह यू फॉर दिस. निघू मी? हो. चल बाय. डोंट वरी, मी खाऊन येईल. हो. बाय बाय. चल बाय. ओ बडी दिद्दी, इथं कुठं? ग्रामपंचायतीत काम होतं का? अरे काम होतं तर मला सांगायचं ना, तू कशाला यायचं? घरचा माणूस आहे मी. ए बडी दिद्दी, काय ग दिद्दी, बोलतोय ना हो मी तुझ्याशी. हा बरं, तुझी ती आगाव सिस्टर काय म्हणती? सॉरी, तू माझी मेवणी नाही का होणारी? हा काय मग मेवणी बाई, सगळं नीट चाललंय ना, काय अडचण नाही ना? आणि काय का लागलं लगेच कॉल करायचा, लाजायचं नाही. बॅलन्स आहे का? हे बघा सरपंच, मी काही तुमची मेवणी बिवणी नाहीये, आणि आमची स्वानंदी पण तुमची होणारी बायको नाहीये. थोडे दिवस थांबा, एकदा का तुमचं कर्ज फेडलं का तुमचं आमचा काही बी संबंध नाही. बाबू, कसं फेडणार ग कर्ज? ते आमचं आम्ही बघू. हो का? काय लाखाची नोकरी लागली का तुझ्या बहिणीला? हा ओ मेवणी बाई, जो रोकडा देत नाही ना, तो रे असं तोंडवर करून बोलायचं नाही.
जोवर रोकडा देत नाही तोवर तुझी बहीण माझी होणारी बायकोच आहे, हे ध्यानात ठेवायचं. आणि लय उडू नको. ती मुंबई इतकी पण मोठी नाही की मी तुझ्या बहिणीला शोधू शकत नाही. हे ग्रामपंचायतीतलं काम झालं ना की मुंबईलाच चाललोय. सरपोतदार साहेबांचं काम झालं ना तुझ्या बहिणीला म्हणजे माझ्या डार्लिंग वाईफला शोधतो आणि गावाला घेऊनच येतो बुलेटवर बसवून. आमच्या स्वागताला उभी राहा बर का. हा आता सरळ घरी. स्वानंदीला कळवलं पाहिजे. तो फोन का लागत नाहीये? म्हणजे घरात तुम्ही तिघी बायकाच? भैया आहे ना आमचा. अगं पण असून काय उपयोग, शेवटी नसल्या तर जमाय ना. 3 बायकांना वाऱ्यावर सोडून गेला. काय तर म्हणे घरचा करता पुरुष. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नीताताई, कल्पेशचा अभ्यास कसा चाललाय? चांगला चाललाय. आणि अरे वा, टी ब्रेक? हो, अरविंद सर आम्हाला श्वास आणि चहा घेऊ देतात. यातच आमचं नशीब समजायचं. नाही, कामाच्या बाबतीतली शिस्त ठीक आहे, पण जरा जास्त करायला लागला, चुकीचं वागायला लागला तर मला कळवा. मी बघतो काय करायचं ते. अरे आम्हाला याची सवय झाली आहे, पण ही स्वानंदी, हिच्यासाठी हे सगळं नवीन आहे. आणि काय कोणास ठाऊक, अरविंद सर पहिल्या दिवसापासून हिच्यावर खार खाऊ नये. तुम्ही म्हणजे तुम्हाला काही त्रास होत असेल किंवा काही मदत लागली तर मला कळवा प्लीज. म्हणजे अगदी निसंकोचपणे, इथेही आणि हॉस्टेलवरही. थँक्यू, पण मला खरंच वाटत नाही त्याची गरज पडेल. अगं स्वानंदी, हिला काय झालं? आत्ता तरीचा मूड चांगला होता, अचानक काय झालं हिला? आणि तुला असं का बोलली? बरं, मी जाऊन बघते. अरविंद, तू काय म्हणाला होतास मला? ती स्वानंदी इथे जास्त दिवस राहणार नाही म्हणून, बरोबर? अरे मग काय चाललंय हे? आणि खरंच इतकं कठीण आहे का हे काम? नाही तसं सांग मला, तुला जमत नसेल तर. मला